मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेला प्रमुख पाहुणा म्हणून बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतो. त्या आनंदामागे खरं कारण असं आहे की माझ्या प्रोफेशनला उद्या जे सगळे जॉईन होणार आहेत सगळ्या महाराष्ट्रातून, ही सगळी माझी तरुण मित्रमंडळी माझ्या समोर आहे आणि ह्या मित्रमंडळींशी बोलायला मिळणं ही खऱ्या अर्थानं आनंदाचा भाग असतो. नाही तर अनेक वेळा असं होतं की वकिली करत असताना आम्ही बोलत असतो आणि ज्युनियर्स ऐकत असतात. ज्युनियर्स कुठेही प्रश्न विचारत नाही आणि त्यामुळे एक खंत मनात असते. आणि त्यामुळे मला आज हा आनंदाचा क्षण माझ्यासाठी आला आहे की मी आज तुमच्याशी एक संवाद साधू इच्छितोय. मला असं वाटतं की तुम्ही सगळे 3rd, 4th आणि 5th इयरचे स्टुडंट्स असाल ज्यांनी ठरवलंय की आम्हाला प्रॅक्टिसमध्ये यायचं आहे. आज ज्यांनी ठरवलंय की मला प्रॅक्टिसमध्ये यायचं आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी त्यांचा आभार देखील मानतो. कारण ज्या पद्धतीनं आपलं लॉ एज्युकेशन गेल्या 10-15 वर्षात बदललेलं आहे, लिटिगंट्स प्रॅक्टिस करायची की कॉर्पोरेट प्रॅक्टिस करायची या डिलायमामध्ये सगळी तरुण पिढी मला सातत्याने दिसते. आणि अशा तरुण पिढीचे प्रतिनिधी तुम्ही आहात ज्यांनी कदाचित ठरवलेलं आहे की आम्हाला ट्रायल लॉयर व्हायचं आहे, आम्हाला लिटिगंट्स लॉयर व्हायचं आहे. कारण समाजाच्या स्तराला ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे त्याला लिटिगंट्स प्रॅक्टिसची गरज आहे. आणि अशा लिटिगंट्स प्रॅक्टिसकडे तुम्ही वळतायत म्हणून मी तुमचं आभार देखील मानतो. आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तुमच्या प्रिन्सिपल क्रांती देशमुख मॅडम, ज्यांच्याशी माझं बोलणं होत होतं ते तांबे सर, आज ज्यांच्याशी बोललो ते भगत सर, इथं असलेले सगळे परीक्षक आणि माझ्या मित्रांनो, खऱ्या अर्थानं या ज्या काही वक्तृत्वाच्या स्पर्धा होत असतात त्या वक्तृत्वाच्या स्पर्धा समाजाच्या साठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी देखील अतिशय उपयोगाच्या असतात. आणि त्याचं कारण असं आहे की आपण समाज घडवत असताना समाजात विचार करणारे नागरिक घडवण्याची सगळ्यात जास्त अशी जबाबदारी आपल्यावरती असते. आणि विचार जो करतो तो बोलायला लागतो. आणि मला खात्री की आज तुमच्यापैकी जे सगळे स्पर्धक इथं होते, म्हणजे मला माहित नाही सरांचे रिझल्ट काय येणार आहे, मॅडमचा रिझल्ट काय येणार हे मला माहित नाही, पण मी तुमच्यापैकी प्रत्येक स्पर्धकाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. म्हणजे पहिले 5 जे असतील त्यांचं तर मी अभिनंदन करतोच आहे, पण त्यानंतरचे जे काही आहेत त्यातल्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो. आणि ते अभिनंदन मी यासाठी करतो की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या समोर आलेल्या विषयावरती, म्हणजे हे जे 5ही विषय मी ऐकले ते 5ही विषय तशा अर्थानं अतिशय ज्वलंत असे विषय आहेत. आजच्या तारखेला आपल्या सिस्टीम समोर, आपल्या संपूर्ण न्याय यंत्रणेसमोर, आणि न्याय यंत्रणेसमोर ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मी असं या अर्थानं मी न्याय यंत्रणा शब्द वापरतो की संपूर्ण समाजासमोर, ह्या देशासमोर, ह्या प्रदेशासमोर उभे ठाकलेले ते प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नांवरती तुम्ही विचार केलेला आहे. त्या विचाराची परिणिती अशी होती की तुम्ही तो विचार आज सगळ्यांसमक्ष मांडलेला आहे. तो विचार मांडण्याची शैली काय असावी याबद्दल परीक्षकांचं वेगवेगळं मत असू शकतं. पण एक वकील म्हणून मला एक गोष्ट निश्चित वाटते की मला एखादा विचार माझ्या मनात येतोय आणि तो विचार मी बोलून दाखवतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तो तुम्ही बोलून दाखवलाय म्हणून मी तुमच्या सगळ्या स्पर्धकांचं, म्हणजे मगाशी मला मॅडम म्हणाल्यात की यावेळेस 70 पेक्षा जास्त एंट्रीज आलेल्या आहेत. याचाच अर्थ मॅडम ज्यावेळेस अभिमानानं सांगतायत की माझ्याकडे 70 पेक्षा जास्त एंट्रीज आलेल्या आहेत त्यावेळेस ते मला ह्या जाणीव करून देत आहेत की मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचा प्रतिसाद जास्त आहे. आणि ज्या वेळेस असा प्रतिसाद वाढायला लागतो त्यावेळेस आपल्याला निश्चित असं म्हणता येतं की समाज सजग व्हायला लागलेला आहे, समाज जागृत व्हायला लागलेला आहे. आणि जागृत समाज हा ह्या बलशाली भारताचा पाया असणार आहे. आणि तो पाया घालण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे म्हणून मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. बक्षीस कोणाला मिळेल कोणाला नाही मिळणार याला फारसं महत्व नाहीये माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे तुम्ही विचार करायला लागलाय. आणि नुसते विचार करायला लागलायत असं नाही तर बोलूनही काढायला लागलेला आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मी संस्थेचं देखील कौतुक करतो, तुमच्या सगळ्या ऑर्गनायझर्सचं कौतुक करतो. तुम्ही बऱ्यापैकी वेगवेगळ्या विधी महाविद्यालयातून इथं आलेले आहात त्यामुळे तुम्हाला इथल्या संयोजकांनी काय कष्ट घेतलेले असतील याची जाणीव नसेल. पण मित्र हो, मी निश्चित सांगतो
की तुम्ही ह्या सगळ्या शिक्षकांप्रती कृतज्ञ असलं पाहिजे, तुमचा ग्रॅटिट्यूड त्यांच्याप्रती असला पाहिजे की अतिशय मोठ्या कष्टाने त्यांनी ही स्पर्धा इथं घेतलेली. कारण आपण अगदी छोट्यात छोट्या घरात सत्यनारायण जरी करायचा ठरवला तरी किती त्रास होत असतो याची जाणीव आपल्या आईबाबांना असते. आणि त्यावेळेस ज्यावेळेस एक महाराष्ट्र लेवलची इलोक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्वाची स्पर्धा इथं भरवली जाते, त्यावेळेस याच्या संयोजकांना किती त्रास झालेला असेल, त्यांना किती पेन्स याच्यात घ्यावे लागले असतील. म्हणजे एक एक सब्जेक्ट निश्चित करणं देखील एक आर्ट ऑफ सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट निश्चित करणं की कोणत्या विषयावरती मला मुलांना बोलतं करायचं आहे, याबद्दल मला खात्री आहे की मोठं ड्यू डिलिब्रेशन झालं असेल, सगळे प्राध्यापक वर्ग बसला असेल, त्यांनी वेळोवेळी चर्चा केली असेल, काही स्टुडंट्स त्याच्यात असतील, आणि म्हणून त्यांचं देखील मला या प्रसंगी कौतुक करावं असं वाटतं. मित्रहो, बक्षीस कोणाला मिळेल याला फार काही माझ्या दृष्टीनं अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण मोठ्या धीरानं स्टेजवरती उभं राहतो, समोर 5, 50, 100, 200, 500, हजाराचा मॉब असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपली कसोटी लागत असते. आणि ती कसोटी असते आपल्यातल्याच न्यूनगंडावरती विजय मिळवण्याची. ती कसोटी असते आपल्यात जी कमतरता असेल, आपल्यात जो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असेल की मी ऑडियन्स फेस करू शकतो किंवा नाही, त्या न्यूनगंडावरती, त्या इन्फिरिटी कॉम्प्लेक्सवरती तो विजय मिळवण्याचा प्रयत्न असतो. आणि असा विजय मिळवण्यासाठी जो जो उभा राहतो त्या प्रत्येकाचं आपण कौतुक केलं पाहिजे, आणि ते तुम्ही सगळे आहात. ज्या ज्या वेळेस मी वादविवाद स्पर्धेकडे, डिबेट्सकडे किंवा वक्तृत्व स्पर्धेकडे पाहतो, त्या त्यावेळेस मला मॅरेथॉनर्सची आठवण येते. आपण जर बघितलं तर मॅरेथॉन मध्ये पहिले तिघच असतात की ज्यांना पोडियम फिनिशर असं म्हटलं जातं. पहिले तिघच असतात ज्यांना मेडल विनर्स म्हटलं जातं. बाकीचे सगळे ते स्वतःवरती विजय मिळवण्यासाठी पळत असतात, आणि तो विजय असतो त्यांच्यातल्या कपॅसिटीवरती. माझी ताकद इतकी आहे, मी 2 तासात मॅरेथॉन पूर्ण करेल, मी 2 तासात 21 किलोमीटर पळेल, 3 तासाच्या आत मी 42 किलोमीटर पळेल, असं ज्या वेळेस ते स्वतःच्या मनाशी खुणगाठ बांधतात आणि पळणं सुरू करतात, पहिल्या 5 किलोमीटर मध्ये क्रॅम्प्स आलेले असतात. मित्रांनो, मी स्वतः पळतो, मला माहिती की कष्ट काय होतात. पहिल्या 5 किलोमीटरच्या आत क्रॅम्प्स येतात. 10व्या किलोमीटरला असं वाटायला लागतं की आता हे बस झालं, मी खाली बसतो, मी सोडतो, माझी छाती फुलून आलेली आहे. पण मधून एक उर्मी तुम्हाला दरवेळा टोचत असते, नाही बस एक कदम मागे, बस एक कदम मागे, एक पाऊल आणखी, मला पुढे जायचं. आणि तो मॅरेथॉनर पळत असतो, तो त्याचा स्वतःचाच मागच्या वेळेचा रेकॉर्ड बघत असतो, हाताशी त्याने घड्याळ लावलेलं असतं. मागच्या वेळेस मी 11 किलोमीटर एवढ्या मिनिटात गेलो होतो, आज मला त्यापेक्षा 3 किलोमीटर 3 मिनिट कमी करायचे. फार मोठं उद्दिष्ट ठेवून तो जात नाही की मागच्या वेळेस मला 11 किलोमीटर करायला 1 तास आणि 45 मिनिटं लागले होते, ह्यावेळेस मी 1 तास आणि 10 मिनिटात करेल. हे त्याला करायचं नसतं. त्याला माहिती असतं की मानवी शरीराची कसोटी किती आहे, मानवी शरीराची कपॅसिटी किती आहे, हे त्याला माहिती असतं. पण त्याचा प्रयत्न असतो मागच्या वेळेस 1 तास 45 मिनिटं, ह्या वेळेस 1 तास 35 मिनिटाचं माझं टार्गेट आहे. कारण तो स्वतःच्या क्षमतेवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि असा विजय मिळवण्याचा जो जो प्रयत्न करतो तो आयुष्यात यशस्वी होत असतो. आज मी ज्यावेळेस तुमचं ह्या कॉलेजेसचं बाहेरून विद्यार्थी कोणी आले असतील तर मला माहित नाही, पण तुमचा जो लोगो आहे ह्या लॉ कॉलेजचा तो अतिशय चांगला आहे. तो मराठीत आहे, उद्यमेनहीन सिद्धांती कार्याणी, द अकम्प्लिशमेंट्स आर मेड बाय द एफर्ट्स. आणि हे खरं आहे, अचिव्हमेंट जर घ्यायच्या असतील तर त्या एफर्ट्स शिवाय होऊच शकणार नाही. मग ते एफर्ट्स वारंवार समाजासमोर जाऊन बोलण्याचे असतील, वारंवार आपला विचार व्यक्त करण्याचे असतील, आणि व्यक्त केलेला विचार, लिहिलेला विचार व्यक्त करण्याचे असतील. हे तेव्हाच शक्य होईल ज्या ज्या वेळेस आपण एफर्ट्स करत जाऊ. मित्र, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं म्हणजेच आपला स्वतःवरती विजय मिळवणं. कारण ज्या ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने स्पर्धांमध्ये भाग घेतो त्यावेळेस आपण मनुष्य प्राण्यामध्ये एक जी भीती असते, मनुष्यातच काय पण सगळ्या प्राणी मात्रांमध्ये एक भीती असते, आणि ती भीती असते पराभवाची. त्याही पेक्षा ती भीती असते माझ्याबद्दल समाज काय म्हणेल. अरे मैं आज बात कर रहा हूं, कोई मुझे हंसेगा तो नहीं सामने से, शायद मेरी बात कहीं रुक जाएगी तो कोई मेरे तरफ देख के ये तो नहीं बोलेगा कहां से चला आया. हा जो कॉम्प्लेक्स असतो त्या कॉम्प्लेक्स वरती विजय मिळवण्याची ती असते. म्हणजे त्याला पराभवाचं फारसं वाटत नाही, पण समोरचा मला हसतोय का याचं वाईट वाटत असतं. आणि त्यासाठी तो
त्या स्पर्धांमध्ये भाग घेणं टाळतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण त्या पराजयाच्या भीतीपेक्षाही समाजाची भीती मनातून काढून टाकतो, तो व्यासपीठावरती येऊन उभा राहतो. मी तिघ चौघांचे भाषण ऐकले, त्यांचे विचार अतिशय चांगले होते. बोलण्याच्या शैलीबाबतीत थोडासा आपण वाद घालू शकू, बोलण्याची शैलीबद्दल आपण वेगवेगळे मतमतांतर करू शकू, पण त्यांचे विचार चांगले होते. आणि सगळ्यात महत्वाचं, ते आपल्या सगळ्यांसमोर येऊन बोलत होते. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एक गोष्ट तर मित्र हो नक्कीच आहे की कोणत्याही स्पर्धांमध्ये भाग घेणं हेच स्वतःसाठी प्रेरणादायी असतं. हे नुसतं स्वतःसाठी प्रेरणादायी असतं का? आज मला 200 लोकांनी ऐकून घेतलं, आज मला 500 लोकांनी ऐकून घेतलं, ही जशी त्याला स्वतःला प्रेरणा मिळत असते, त्याच पद्धतीची ती प्रेरणा तो त्याच्या समाजाला देत असतो. ज्यावेळेस मी समाज म्हणतो त्यावेळेस मी माझ्या अवतीभोवती असलेले लोक म्हणतो, माझं मित्रमंडळ म्हणतो. तुम्ही जस्ट ह्या गोष्टीला तुम्ही टॅली करून बघा की तुम्ही आज इथं आलेला आहात स्पर्धेला. तुमचे जे मित्र असतील, जे तुमच्या गावात असतील, तुमच्या युनिव्हर्सिटीज मध्ये असतील, त्यांनी निश्चित सांगितलं असेल, अरे वो आज पुणे में बात करने गया हुआ है, आज तो पुण्याला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला गेलेला आहे. तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रेरणा ठरत असतात. आणि ही प्रेरणा ठरण्यासाठी काही गोष्टी आपल्याला अडॉप्ट कराव्या लागतात. त्यातलं एक असतं डेडिकेशन, दुसरं असतं परसिव्हरन्स, आणि तिसरं असतं हार्डवर्क. या तिन्ही गोष्टी जर आपण नाही केल्या, म्हणजे अतिशय डेडिकेटेडली उभं राहावं लागतं, डेडिकेटेडली आपल्याला आपल्या गोलचं परसिव्हरन्स करावं लागतं, आणि हार्डवर्क त्याच्या बरोबर येतं. हे नाही केलं तर आपण बोलू शकत नाही. आणि मित्र, वकिलाला सगळ्यात जास्त जर यापुढे गरज असेल तर ह्या 3 गोष्टींची गरज असणार. माझ्या आज 29 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मी निश्चित मोठ्या अभिमानानं सांगू शकेल की जर डेडिकेशन नसतं तर मालेगाव सारख्या ग्रामीण भागात फर्स्ट जनरेशनचा वकील असलेलो मी आज इथे येऊन उभा राहू शकलो नसतो. माझ्यात जर परसिव्हरन्स नसता, तर पुणे हिट अँड रन केस मधला मुद्दा घेऊन मी सुप्रीम कोर्टात आर्ग्यू करू शकलो नसतो. आणि माझ्यात जर हार्डवर्क नसतं तर मित्र हो, मला खात्री आहे मी वकिलीच करू शकलो नसतो. कारण वकिली हा फक्त हुशार माणूसच करतो असं नाहीये. तो वकिली, बिलीव्ह मी, हा जो मोस्ट सिन्सिअर आहे, इवन इफ इज अ मिडॉकर, तर तो देखील ती वकिली करू शकतो. मॅडम, मी असे देखील उदाहरण बघितले की JUDGE याचं शब्दशः प्रोनाउन्सिएशन जुडगे करणारा माणूस पण मी बघितलं, पण तो जुडगे देखील आज यशस्वी वकील आहे. त्याचं कारण आहे की हार्डवर्कर आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही गव्हर्नमेंट लॉला गेलो त्यावेळेस फर्स्ट इयरला त्याने प्रश्न विचारला, आणि सिरियसली बिलीव्ह मी, इट वॉज ॲटमोस्ट सिन्सिअरिटीचा क्वेश्चन होता. तो म्हटला, शिष्य हे सगळं कराय हा जुडगे आहे कोण म्हणाला या. आणि फारसं मलाही त्या काळात कळायला लागलं होतं असं नव्हतं. सुरुवातीचे 4 महिने तर गव्हर्नमेंट लॉचे आमच्या बरोबरचा सगळा क्राऊड मलाबार हिंचा होता, NPC रोडचा होता. डाव्या हाताला विचारावं, बाबा रे तू कोणाचा मुलगा, तर तो सांगायचा माझे वडील गुवाहाटी हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहेत. राईट साईडला विचारावं, तू काय करतोस, तर माझे वडील चेन्नईला चीफ जस्टिस आहेत. म्हणजे आमच्या गॅलेक्सीमध्ये, म्हणजे आमच्याकडे आमच्यासारखे 4-5च असे होते की ज्यांना लिगल बॅकग्राऊंड नव्हते, आणि बाकीच्या सगळ्यांचं गॅलंट्री ऑफ लिगल बॅकग्राऊंड असलेले लोक होते. कोणाचे वडील चीफ जस्टिस होते, कोणाचा भाऊ जस्टिस झालेला होता, कोणाची आई जस्टिस होती. म्हणजे मिनिमम क्रायटेरियाच हायकोर्टात कुठे काम करताय त्याच्यावरून सुरू होत होता. पण अशाही वातावरणात जर आपल्याला उठून दिसायचं असेल तर आपल्याकडे परसिव्हरन्स असला पाहिजे, आपल्याकडे डेडिकेशन असलं पाहिजे, आपल्याकडे हार्डवर्क असलं पाहिजे. आणि ते ज्या वेळेस तुम्हाला मिळेल त्यावेळेस लिगल फॅकल्टीजमध्ये काम करणं अतिशय सोपं होत जाईल. ऑफबीट थिंकिंग आपल्याकडे असली पाहिजे. वकिलीमध्ये काम करत असताना एक वेगळा विचार जर आपण नाही केला तर आपण आपलं म्हणणं जजेसला इफेक्टिव्हली पटवून देऊ शकत. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. ज्यावेळेस पोर्श कारची केस उभी राहिली आणि मला आपल्या एका वरिष्ठ राजकीय नेत्यांचा फोन आला आणि ते म्हटले की बाई किधर हो. म्हटलं सर मालेगावला आहे. तर म्हटलं उद्या पुण्याला जाऊन अपेअर व्हायचंय. मी म्हटलं सर कशात अपेअर व्हायचंय. तर ते म्हटले की पोर्शचा इफेक्ट, पोर्शची केस तुला माहिती आहे. म्हटलं हो मला माहिती आहे. तर म्हणजे त्या केसमध्ये जाऊन तुम्हाला अपेअर व्हायचंय. मी त्यांना म्हटलं भाऊ ह्या आम्हाला कशाला आठवतात, ऍक्सिडेंटची केस आहे, हिट अँड रनची केस आहे, आयुष्यभर या विषयावर आम्ही बोलत आलेलो आहोत की वॉकिंग ऑफेन्स आहे. कोणाला तरी उडवा, पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्या की माझ्या हातून ऍक्सिडेंट झालेला आहे, 2 माणसं मेलेले आहेत. ते पोलीस स्वतःच सांगतात तुझा जामीनदार बोलव, जामीन दे आणि बाहेर जा, कारण 304 लागतं.
304 असंही बेलेबल आहे. कोणाला ठेवता येत नाही. आर्नेश नंतर तर सगळी परिस्थिती बदललेली आहे. तुमच्यापैकी किती लोकांना आर्नेश कुमारचं जजमेंट माहिती? थोडासा विषांतर होते, मी जस्ट काही वेळा टीजिंग करत असतो. सेक्शन 41A कोणाला माहिती आहे सीआरपीसीचं? चलो मी तुम्हाला एक ब्रेन स्टॉर्मिंगला टॉपिक देऊन ठेवलाय. आर्नेश कुमार बघा, सेक्शन 41A ओल्ड सीआरपीसीचं बघा. ते म्हटले की ह्या केसमध्ये जाऊन तुम्ही अपेअर व्हा आणि सी दॅट सोसायटी विल गेट अ जस्टिस. दिस इज द वर्ड यूज. ज्यावेळेस मी मालेगावहून निघालो, मी त्या केसबद्दल विचार करत होतो की घडलेलं काय त्याच्याविषयी. तोपर्यंत माझ्याकडे पुणे पोलिसांनी फॅक्ट्स पाठवलेल्या होत्या की ब्लड सॅम्पल चेंज केलं गेलेलं आहे, हे मला सांगितलं गेलेलं होतं. हेही सांगितलं होतं की ब्लड सॅम्पल चेंज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वापरला गेलेला आहे. हेही सांगितलं होतं की ब्लड सॅम्पल CCL साठी त्याच्या आईने दिलेलं आहे, इतर ऑक्युपंटसाठी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिलेटिव्हजने दिलेलं आहे, हेही सांगितलं गेलं. आणि मी गाडीत विचार करत होतो की अरे ही केस काय असू शकते. कारण ही केस जर ॲज इट इज घेऊन गेलो की ऍक्सिडेंट झाला, 2 लोक मेले, तर कोर्ट सांगणार की ठीक आहे 2 लोक गेले. त्याच्यासाठी 304 लागलेला आहे. 304 ॲज सच बेलेबल आहे. ऑफेन्स कोणी केला? आता मग अशी एक माझा मित्र म्हणाला की 300 शब्दांचा निबंध. कोणीतरी म्हणाल खरंच आहे 300 शब्दांचाच निबंध. तो लिहून तर तो सुटलेला होता. मग त्याचे जे पेरेंट्स होते, डॉक्टर्स होते, मिडलमन्स होते, इतर ऑक्युपंटचे गार्डियन्स होते, मी यांचा दोष काय? मला सडनली गाडीत कुठेतरी स्ट्राईक झाला, अरे दे प्लेड विथ द ज्युडिशियल. हे जस्टिस बरोबर खेळलेले, यांनी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसशी छेडछाड केलेली. अँड दिस इज व्हॉट मोस्ट कंडेमेबल, दिस व्हॉट आय फील. मी पुन्हा एकदा विचार करायला लागलो की अरे याचे इम्प्लिकेशन्स काय असू शकतात. ज्यावेळेस ब्लड सॅम्पल सीए कडे जातं, म्हणजे केमिकल अनालायझर कडे ज्यावेळेस ब्लड सॅम्पल जातं आणि त्या ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट येतो, तो रिपोर्ट सीआरपीसीचं 293 नावाचं कलम आहे. खरं तर मला कलम फारसे आठवत नाहीत मॅडम, म्हणजे मला ते कोणी 302 झोपेतून उठवलं तर मी म्हणेल काय भाऊ मला नाही सांगता येणार. इतपत मी सेक्शन्स बाबतीत मी ब्लँक्स असतो. पण मी हे 293चा मी विचार केला की अरे ब्लड सॅम्पलची सँटिटी काय आहे. तर 293 मध्ये सीआरपीसीच्या 293 मध्ये 6 इन्स्टिट्यूट्स दिलेले आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या. 6 इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याच्यात मिंट अथॉरिटी आहे, करन्सी प्रेस आहेत, वेगवेगळ्या अनेक गोष्टी. त्यातली एक इन्स्टिट्यूट आहे केमिकल अनालायझरची. त्याच्यात असं म्हटलंय की केमिकल अनालायझरचा रिपोर्ट हा विदाउट हॅव्हिंग अ फॉर्मल प्रूफ इट कॅन बी एक्झिबिटेड. So the very meaning of this particular section is that it can be read in evidence without having a formal proof. फॉर्मल प्रूफचा अर्थ असा होतो की एखाद्याने विटनेस बॉक्स मध्ये यायचं आणि मग सांगायचं मी हा असा रिपोर्ट केला, हा ह्यासाठी ह्या टेस्ट वापरल्या, हे केमिकल वापरलं म्हणून हा रिपोर्ट असा आला, याच्या अथॉरिटीज अशा आहेत, हे सांगायची गरज नाही. जी पोस्टमॉर्टम रिपोर्टला सुद्धा लागते. हे एखाद्या माणसाचा मर्डर झालाय आणि त्याचा PM रिपोर्ट असेल तर तो आपोआप एक्झिबिट होत नाही. तो जर रीड इन एव्हिडन्स करायचा असेल तर डॉक्टरला विटनेस बॉक्स मध्ये बोलवावं लागतं आणि मग त्याला सांगावं लागतं की मी ह्या वाजता इतकं याचं शवविच्छेदन सुरू केलं, हे शवविच्छेदन करताना मी ही केअर घेतली, मला पोटात पाणी सापडलं, छातीत रक्त मिळालं, जे काही असेल ते त्याच्या वेगवेगळ्या कॉलम्स मध्ये त्याला बोलावं लागतं, त्याला टेस्टिफाय करावं लागतं कोर्टात येऊन की व्हॉट एव्हर रिपोर्ट इज गिव्हन बाय मी इज ट्रू अँड करेक्ट, दिस इज व्हॉट ही हॅज टू टेस्टिफाय अँड देन ही हॅज टू स्टूड फॉर अ क्रॉस एक्झामिनेशन. आणि अनेक वेळा क्रॉस एक्झामिनेशन मध्ये वेगवेगळ्या अथॉरिटीच्या आधारे रिनाऊंड क्रिमिनल लॉयर जे असतात, म्हणजे त्याच्यात पण आता नुसते क्रॉस एक्झामिनर्स आहेत जे PM वरती क्रॉस करतात, फक्त PM वरती क्रॉस करत महाराष्ट्रभर फिरतात असे लोक. केस कोणीतरी वेगळा चालवतो पण PMच्या क्रॉसला कोणीतरी वेगळा माणूस जाऊन उभा राहतो, कारण तो त्या डॉक्टरला पूर्ण शॅटर्ड करून टाकलेला असतात. डॉक्टर्स घाम पुसायला लागतात, अशी परिस्थिती आणणारे क्रॉस एक्झामिनर्स असतात. तर मग हा जो काही सीए रिपोर्ट असतो तो न बोलवता एक्झिबिट होतो. याच्यावरनं तुम्हाला त्याचं महत्व लक्षात येईल की त्याची सँटिटी किती आहे काय त्याच्या दृष्टीने. आणि मग मी विचार करायला लागलो, अरे जर याची ही सँटिटी आहे आणि जर जजेस याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवणार आहेत आणि मी हा रिपोर्ट जर उद्या फाईल करणार असतो, म्हणजे प्रॉसिक्युटर म्हणून मी काय किंवा कोणीही जर हा रिपोर्ट फाईल करणार असेल आणि तो रिपोर्ट जर आमचा आहे असं आम्ही म्हणणार असू आणि जज त्याच्यावर जर बिलीव्ह करणार असेल तर मग ह्या पोर्श मॅटर मध्ये काय झालं असतं
की तो रिपोर्ट ऍज इट इज बिलीव्ह केला गेला असता, ज्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं होतं की ह्या मुलांनी दारू प्यायलेली नाहीये. सो द व्हेरी केस ऑफ द प्रॉसिक्युशन वुड हॅव बीन वेस्टेड. ती केस त्या क्षणी गटारीत फेकली गेली असती. म्हणजे ज्या पद्धतीनं त्या तरुण पोरांचं रक्त पुसलं गेलं असेल, त्याहीपेक्षा कमी वेळात ही केस फेकली गेली असती. आणि हा विचार केल्यानंतर ज्यावेळेस मी त्या दिवशी दुपारी 3-3:15 वाजता कोर्टात उभा राहिलो आणि मला ह्या पुण्यातल्या अतिशय सगळ्या रिनाऊंड लॉयर्सचं आर्ग्युमेंट मी ऐकलेलं होतं दिवसभरातलं. माझं आर्ग्युमेंट सुरू झाल्यानंतर मी पहिलाच शब्द वापरला, सर दिस इज नॉट अन ऑफेन्स विथ सोसायटी ॲट लार्ज ओनली, दिस इज नॉट अन ऑफेन्स विथ द डिसीज, बट दिस इज अन ऑफेन्स विथ यू ओनली. आणि हे म्हटल्यानंतर जज त्यांनी पेन बंद केला आणि ते मला वाटलं की मिस्टर हिरे, आय वुड लाईक टू हिअर यू इन डिटेल. म्हणून म्हटलं की ऑफबीट आपल्याला आर्ग्यू करायला पाहिजे. लोकांपेक्षा वेगळा विचार ज्यावेळेस आपण मांडू त्यावेळेस वकील म्हणून आपण इफेक्टिव्हली पुढे जाऊ शकतो. आणि हे वेगळे विचार करण्याची ताकद त्या वेळेस येते ज्या वेळेस तुमच्यासारख्यांचं ग्रूमिंग होतं. आणि आज या संस्थेनं हे ग्रूमिंग करणं सुरू केलेलं आहे. मॅडम मगाशी म्हणाल्या की हा साधारणतः 2008 पासून तुम्ही हा उपक्रम घेतायत, म्हणजे राऊंड अबाउट आज 16 वर्ष तुम्हा विद्यार्थ्यांचं ग्रूमिंग होत आहे. म्हणजे कित्येक या स्पर्धेतून बाहेर पडलेले तरुणी आज लिडिंग लॉयर्स असतील, कुठेतरी लिडिंग जज म्हणून काम करत असतील. आणि तुम्ही बोलके आहात म्हणून तुम्ही विचार करणारे आहात. माझं तुम्हाला एक सांगणं आहे की ह्या पद्धतीचा विचार निश्चित पुढे सुरू ठेवा, कारण विचार जिथं थांबला तिथं आपल्याला यश मिळणं अवघड होत जातं. मित्रांनो, असं म्हटलेलं आहे, मी जो विषय बोललो होतो पोर्श कार मधला, त्याच विषयाला मी पुढे जाऊन असं म्हणतो. नेल्सन मंडेला एकदा म्हणाले होते की द विनर इज अ ड्रीमर. मी पुढे जाऊन म्हणतो द विनर इज अ व्हिजनरी. माझं पुढे जाऊन म्हणणं द विनर इज अ ऑफबीट थिंकर. जिंकतो तोच जो ड्रीमर असतो, जिंकतो तोच जो वेगळा विचार करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगणार आहे की वकिली करत असताना तुम्ही वेगळा विचार, आज तुम्ही बोलणारे आहात म्हणून मी एक गोष्ट निश्चित सांगेन की तुमच्यापैकी ते 3 भाषणं ऐकले, तर 3ही भाषणांनी समाजाला कुठेतरी हात लावला होता. तर 3घांनी बोलताना समाज कसा असावा याबद्दलचं एक ऑप्टिमिस्टिक थिंकिंग टाकलं होतं. म्हणून मित्रांनो, माझं असं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की समाजाचं दुःख पाहून ज्याच्या पोटात डचमळून येत नाही, डचमळून हा फार एक टिपिकल असा आमच्याकडचा शब्द आहे, ज्याच्या पोटात दुखून येत नाही ना, तो जिवंत माणूस नाही असं मला वाटतं. म्हणजे ज्यावेळेस समाजाचं दुःख पाहून आपल्याला आपलं पोट दुखून येईल त्यावेळेस समजायचं की माझ्यातला माणूस जिवंत आहे. आणि असं समाजाचं दुःख वेशीवर टांगण्याचं काम येणाऱ्या तरुण पिढीला करावं लागणार आहे, कारण तो माणूस म्हणून जगणार आहे. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात, त्या घटनांबद्दल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती बोलत राहतात. मग ती कदाचित पोर्शकारची केस असेल, कदाचित बीड मधल्या एका सरपंचाचा खून असेल, कदाचित खोटे सर्टिफिकेट घेऊन IAS होण्याचा प्रकार असेल. पण ज्या वेळेस असे प्रकार घडत असतील त्यावेळेस व्यक्त होतात. आणि गरजेचं नाहीये तुमचं व्यक्त होणं हे पेपर मधूनच असेल. आज सोशल मीडिया आहे, स्वतःचे ब्लॉग्स आहेत, इन्स्टा आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता. मी एका दृष्टीने खरं तर पुण्यातल्या पत्रकारांचं मॅडम मला कौतुक करावंसं वाटतं. या पुण्यात गेल्या वर्षभरात 3 घटना घडल्या. या 3ही घटनांकडे जर बघितलं तर या पुण्यातल्या पत्रकारांनी, सोशल मीडियाने आणि तुमच्यासारख्या यंग टर्क्सने ती उचलून धरल्या. पहिली घटना होती ललित पाटलाची, ज्याची केस माझ्याकडे आहे ॲज अ स्पेशल पीपी म्हणून. ह्या ललित पाटलाने बहुतांशी काळ स्वतःचा ससून हॉस्पिटलमध्ये घालवला. ससून हॉस्पिटलमधून अतिशय सुखनैव पद्धतीनं इफिड्रिन पासून मेथ तयार करण्याचा कारखाना त्याने ससून हॉस्पिटलमध्ये चालवलेला. तो ज्यावेळेस पळून गेला त्यावेळेस प्रकरण कदाचित दाबलं गेलं असतं, पण पुण्यातल्या पत्रकारांनी आणि यंग जनरेशनने ते उचलून धरलं. ते इतपत उचलून धरलं की महाराष्ट्राची विधानसभा नागपूर अधिवेशनात ह्या एका मुद्द्याभोवती फिरत राहील, ललित पाटील आणि ड्रगची तस्करी. शेवटी शासनाला कडक भूमिका घ्यावी लागली, प्रेशरमध्ये यावं लागलं आणि ललित पाटलाच्या मागे रात्रंदिवस 17 पेक्षा जास्त टीम पुणे पोलिसांनी सोडलेल्या होत्या. शेवटी त्याला चेन्नईत अटक करण्यात आली. ही झाली पुण्याची ताकद. दुसरं होतं एका कन्येने
बोगस सर्टिफिकेट्स आणून, दिस इज व्हॉट ॲलिगेशन, मी ॲलिगेशन बद्दलच बोलतो, बोगस सर्टिफिकेट्स आणून स्वतःला IS केडरसाठी पात्र करून घेतलं. हाही मुद्दा पुण्याच्या पत्रकारांनी आणि पुण्याच्या युथने उचलला. शेवटी त्याचे रिझल्ट काय आले ते तुमच्याकडे आहे. जर पुण्यातले युथ आणि पुण्यातले पत्रकार नसते तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की पोर्श कार प्रकारात काहीही झालं नसतं. हे खऱ्या अर्थानं माझं सॅल्युटेशन आहे पुण्यातल्या युथला आणि पुण्यातल्या पत्रकारांना, ज्यांनी अतिशय सजगपणे हा मुद्दा उचलून धरला की या पद्धतीनं जर कोणी काम करणार असेल तर ते आम्ही चालवून घेणार नाही. आणि हे कधी होतं ज्या वेळेस आपल्या पोटात दुखून येतं की अरे कुठेतरी चुकतंय समाजाचं आणि मी आज नाही बोललो तर मग हे कोणी बोलायचं. म्हणून मित्र तुम्हाला माझं सांगणं आहे की यंग आहात, फारशा लायबिलिटीज तुमच्यावरती नाहीयेत. आई बाबा आहेत तुम्हाला प्रोटेक्ट करायला, त्यांच्या बाहेर जाऊन तुमचे टीचर्स आहेत, बोलतं व्हा. जिथं जिथं चुकीचं दिसेल त्या चुकीच्या गोष्टीबद्दल बोला. मग ते बदलापूरचं अक्षय शिंदेचं प्रकरण का असू नये किंवा इतर कोणतं तरी प्रकरण का असू नये, त्याबद्दल बोलणं सुरू करा, लिहिणं सुरू करा, फॅक्ट फाइंडिंग कमिशन्स तयार करा, फॅक्ट फाइंडिंग कमिटी तयार करा. सगळे आपण यंग आहोत, आपल्याला काही अडचण नाहीये हे करण्यापासून. जा आणि सुरू करा. मित्रो, शासन यंत्रणा ही गेल्या 400, 500, 1000 वर्षात आपण त्याचा जर इतिहास बघितला तर ही नेहमी दमनकारी राहिली. शासन यंत्रणा ही त्या अर्थाने एका बुलडोझर सारखी असते, ती चालत असते, तिच्या आत जो कोणी येईल त्याला चिरडत असते. आणि अशा दमनकारी यंत्रणेविरुद्ध आवाज उठवायचं काम आजच्या जगात जर कोणाला करायचं असेल तर ते आपल्याला वकिलांना करावं लागणार आहे, तुम्हाला आणि मला करावं लागणार आहे. कारण जर आपण दमनकारी यंत्रणेविरुद्ध आवाज नाही उठवला तर आपण आपल्या स्वतःला शिवाजी महाराजांचे वारस म्हणून घेऊ शकणार. कारण ज्यावेळेस महाराजांना वाटलं की ही मोगलांची किंवा ही वेगवेगळ्या शाह्यांची संस्था जी आहे किंवा यांची सत्ता जी आहे ती दमनकारी आहे, ही समाजातल्या सामान्य माणसावर अन्याय करणारी आहे, त्यांच्या त्या प्रेरणेतून मराठी शाहीची स्थापना झाली. आणि मग आटकेपार झेंडे गेले. ते काय अचानक झालेली गोष्ट नव्हती, अचानक महाराजांना मिळालेली सत्ता नव्हती. ज्यावेळेस त्यांना वाटलं की अन्याय होतोय आणि ह्या अन्यायाच्या विरुद्ध मी उभा राहिलो पाहिजे, त्यावेळेस त्या दमनकारी संस्थांना फेकता येतं. आणि माझं तरुण पिढीला हे आव्हान असणार आहे, तुमची विचारसरणी कोणतीही असू द्या, तुम्ही लेफ्टिस्ट असा, राईटिस्ट असा किंवा सेंट्रल व्ह्यू घेऊन पुढे जा, हिंदुत्ववादी असा किंवा सेक्युलर असा, व्हॉट एव्हर यू मे बी, पण जिथं जिथं शासन चुकेल, ज्यांचं शासन चुकेल त्या शासनाच्या विरुद्ध आपण आवाज उठवला. मगाशी बोलताना माझ्या एका मित्राने उल्लेख केला की आई वडिलांनी, आजचा तो टॉपिक पण आहे हिटरांच्या संदर्भात, पेरेंट्स ड्युटीज ऑफ द पेरेंट्स अबाउट द हिट अँड. खरंय मित्रांनो की आई वडील हे जगातलं सगळ्यात मोठं कायद्याचं विद्यापीठ असतं. मॅडम, कायदा जर खऱ्या अर्थानं कुठे शिकवला जात असेल डे वन आयुष्यात तर तो आपली आई आपल्याला शिकवत असते. मी नेहमी म्हणतो की आई हे सगळ्यात मोठं कायद्याचं विद्यापीठ. आपल्या आईपेक्षा मोठं कायद्याचं विद्यापीठ तुम्हाला कुठेच सापडू शकत नाही. अगदी छोटंसं उदाहरण सांगतो. एक 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा शेजारच्या फ्लॅटमध्ये जातो. त्या फ्लॅटमध्ये जाऊन एखादी पेन्सिल उचलून घेऊन येतो आणि आईला दाखवतो, बघ ही मी पेन्सिल घेऊन आलेलो आहे. तर पेन्सिलची प्राइस किती असते? 50 पैसे, 1 रुपया, काही झालं तर यापेक्षा जास्त नाही. खरं म्हटलं तर आई म्हणेल, अरे बाबा छान वापर, हा ती छान, ती घे, तू घे, लिही तिच्याने काही. तसं होत नाही. आई पटकन त्याच्या हातावर मारते आणि सांगते, जा ते देऊ नये. ती कधीही त्या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही, अगदी पटकन सांगते, जा ती परत ठेवू नये. ती हेही नाही सांगत की याला चोरी म्हणतात, की तू आणली आहेस याची तुला शिक्षा होईल, 3 वर्षाची शिक्षा लागेल, पोलीस तुला अटक करू शकतात बाबा, यातलं काहीही ती बोलत नाही. ती पटकन हातावर एक चापटी मारते, प्रेमाने त्याला सांगते, जा देऊ नये. ही आई असते, कारण ती कायद्याचं सगळ्यात मोठं विद्यापीठ असतं. कारण ती विद्यापीठ यामुळे असते की तिचा सेन्स रोबस्ट असतो. शेवटी कायदा काय तर कायदा हा रोबस्ट कॉमन सेन्स पेक्षा वेगळा काही नाही. व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट इज नीड नॉट बी टीचड इन or teach to you in your schools or in colleges. That is what our robust common sense says, that this is what right and wrong. आणि ज्याला हे राईट अँड रॉंग कळायला लागलं त्याला इतरता कुठेही जाऊन फारसं वेगळं ट्रेनिंग घेण्याची गरज नाही. कॉलेजला या अकॅडमिक्स पूर्ण करा, कोर्टात काय चाललंय त्याचा अभ्यास करा. कारण आपली लॉ सिस्टीम, आपली लॉ एज्युकेशन सिस्टीम आणि आपलं अप्लाइड लॉ याच्यात प्रचंड मोठा फरक आहे. मी आज मॅडमशी ज्यावेळेस बोलत होतो काही वेळेस मी बोलतो की मी हॉर्वर्डमध्ये स्वतः 6 महिने होतो. त्यांची शिकवण्याची पद्धत आणि आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचा असा फरक आहे.
त्या पद्धती कधीतरी गुगल करा, तिथं काय होतंय ते बघा, इंटरॅक्टिव्ह सेशन्स कसे होतात ते बघा, त्यांच्या चर्चेतून काय बाहेर पडतं, म्हणजे खऱ्या अर्थानं ते समुद्र मंथन करत असतात. आणि हे त्यामुळे असं म्हटलं जातं की हार्वर्ड इज द बेस्ट युनिव्हर्सिटी फॉर टीचिंग अ लॉ. फार अवघड नाहीये, फार इनोव्हेटिव्ह नाहीये ते जे दाखवत आहेत थोडीशी वेगळी पद्धती, ती आपण अडॉप्ट करू शकू. इतका छान हॉल आहे तुमच्याकडे, या हॉलच्या जोरावरती तुम्ही चर्चा सुरू करू शकाल. गरजेचं नाहीये की तुमचे टीचर्सच पुढे येऊन बोलतील. तुम्ही स्वतः तुमचे ग्रुप फॉर्म्स करा, सरांकडे जा, मॅडमकडे जा, मॅडम मला ह्या विषयावर आम्हाला डेलिब्रेशन करायचं आहे, ते डेलिब्रेशन सुरू करा. खात्री बाळगा, तुमच्यातून एक अतिशय चांगला असा वकील उद्याच्या येणाऱ्या दिवसांमध्ये उभा राहील. मित्र, वकील हा उद्याचं ह्या देशाचं भवितव्य आहे. एक काळ असा गेला की ह्या देशाची सगळी फ्रीडम मुवमेंट वकिलांनी लीड केली होती. मधला काळ वकिलांवरती वाईट देखील आलेला होता. फायनान्स कोणीही विसरू शकत नाही आयुष्यात. मी आधी याच्याने सांगतो की जो वकील स्वतःच्या अर्थकारणाला विसरला तो वकिलीलाच विसरला. कारण वकिलीत जर मेंटेन व्हायचं असेल तर आपलं स्वतःचं फायनान्शियल स्टेटस चांगलं असलं पाहिजे. पण हे चांगलं असलं पाहिजे याचा अर्थ हे करत असताना आपल्याला हरण्याचे पैसे घ्यायचे नाहीये, इथिक्स सोडून जायचं नाहीये. कारण ज्या ज्या क्षणी वकिलाने हरण्याच्या पैशाला हात लावला किंवा मी माझी केस हरण्यासाठी समोरच्याकडनं पैसे घेतो त्या वेळेस त्यातला वकील मेलेला आहे. आणि ज्याचा याचा वकील मेला, ज्याच्यातला वकील मेला, त्या माणसाची प्रगती थांबली आहे. आणि आपल्याला जगायचं असेल तर आपली प्रगती करत आपल्याला जायचंय. मित्रो, वकिली करत असताना एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा की वकिली ही फार त्या अर्थानं सोपी आहे. ही सोपी काय तर आपल्याला एक पाऊल ज्यावेळेस आपण उचलतो वकिलीतलं पहिलं, ज्यावेळेस आपण पहिला अपिअरन्स करतो जज पुढचा, त्यावेळेस आपण एक पाऊल पुढे गेलेलो असतो. कोणताही माणूस मला असा दाखवा ज्याने पहिल्या दिवशी 10,000 पावलं चालून गेला. कारण कधीही एकच पाऊल उचलता येतं, 2 पाऊल एकदम उचललेला माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्यात सापडू शकणार नाही. ज्याने दोन्ही पावलं उचलून उडी मारायचा प्रयत्न केला त्या 100 90 लोक पडलेलेच तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक एक पाऊल आपण उचलला पाहिजे. एक पाऊल उचला, पुढे चला, आपला दिवस पुढे निघतो. पुढचं पाऊल टाका, पुढचे नवे होरायझन्स आपल्याला दिसायला लागतात. ओशोंची फार एक सुंदर गोष्ट यावरती आहे. एक एक पाऊल याच नावाने ओशोंची गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीत ओशो म्हणतात की माणूस कितीही दुबळा असो पण त्याच्यामध्ये एक पाऊल उचलण्याची क्षमता असते. मला इंग्लिश येतंय, वेल अँड गुड. मला इंग्लिश येत नाही, डझंट मॅटर. मी मराठीत आर्ग्यू करेन, शुद्ध मराठीत आर्ग्यू करेन. कारण आर्ग्युमेंट कोणत्या भाषेत होतं यापेक्षा ते किती लॉजिकली होतं याला महत्व. आर्ग्युमेंट तुम्ही कसं करतात यापेक्षा तुम्ही कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करतात याला महत्व आहे. आणि हे इंटरप्रिटेशन तुम्हाला रोबस्ट कॉमन सेन्सने मिळू शकतं. आणि रोबस्ट कॉमन सेन्स हा 4 भिंतींच्या आड मिळत नाही. रोबस्ट कॉमन सेन्स हा रस्त्यावरती मिळतो, डेक्कनवरती मिळतो, फर्ग्युसन रोडवरती मिळतो, वैशालीत मिळतो, एखाद्या चहाच्या टपरीवर मिळतो. आणि तो तुम्ही सगळ्यांनी मिळवावा असं माझं तुम्हाला सांगतो. मित्र, ज्यावेळेस मी म्हटलो की एक एक पाऊल आपण उचललं पाहिजे त्यावेळेस याची खात्री बाळगा की 1000 मैल आपल्याला एकदम चालता येणार नाही. एक एक पाऊल उचलायचं सामर्थ्य मात्र दुबळ्यातल्या दुबळ्या माणसात आहे. तो एक एक पाऊल उचलणं सुरू करा. आपली ताकद वाढवत राहा, शक्ती वाढवत राहा. तुम्हाला अतिशय चांगले टीचर्स मिळालेले, खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच चांगले टीचर्स मिळतात. त्याचा वापर किती करून घ्यायचा हे आपलं प्रत्येकावरती असतं. माझ्यासारखे लोक रिसोर्स पर्सन्स म्हणून काम करू शकतो. कधीही सांगा, कधीही माझे फोन नंबर्स ओपन आहेत, कधीही फोन नंबर माझा घ्या, कधीही कॉल करा. काही अडचण असली तर बोला. एक चांगला वकील घडवण्याची जबाबदारी फक्त कॉलेजेसचीच आहे असं नाही, तर चांगला वकील घडवण्याची जबाबदारी माझ्यासारख्यांची पण आहे. आणि ती जबाबदारी पार पाडायला आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत. आज इथे येऊन तुमच्याशी बोलायला मिळालं याचा मला खऱ्या अर्थानं आनंद होतो. संस्थेने आज मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो, तांबे सरांचा आभार मानतो, तुमच्या सगळ्या फॅकल्टीजचा आभार मानतो. आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.